बऱ्याच वेळा ज्यावेळी आपली सुट्टी असते, म्हणजे समजा आता रविवारी सुट्टी आहे, तर काय होतं असतं की सुट्टीच्या दिवशी पुढं उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे, पुढच्या आठवड्यातलं वगैरे असं कामांचं काहीतरी विचार वरचेवर येत असतात आपल्या मनात. म्हणजे आपण सुट्टी जे एन्जॉय करायला पाहिजे तो एन्जॉय करण्यामध्ये असे डिस्टर्ब होत असतो. कारण सुट्टीच्या दिवशी कामाचा का विचार ना, पण असे विचार येतात आणि आपण त्यात काही वेळेला गळून जातो. तर अशा वेळी काय करायचं? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी शनिवार असतो, म्हणजे तुमच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी जी काही कामे तुम्ही करणार आहे सोमवार किंवा नेक्स्ट वीकमध्ये, तर त्यांचं सगळे डिटेल तुम्ही लिहून ठेवा की सोमवारी हे काम करायचं आहे, मंगळवारी हे करायचं आहे, किंवा जे काही सोमवारची तुमची दिवसभराची कामाची असेल किंवा आठवड्याचं शेड्यूल काय असेल ते सगळं शनिवारी रात्री लिहून ठेवा. आणि रविवारी पूर्ण कोणताही विचार डोक्यात यायचा नाही. आणि ज्यावेळी जर मनात विचार आला की कामाचा पुढच्या, तर त्यावेळी पटकन आपण आपल्या मनालाच आपण एक सूचना द्यायची. कामाचा विचार, आज सुट्टी आहे, आज जस्ट एन्जॉय, कामाचा विचार उद्या करूया, एवढंच एक मनाला आपल्या विचार द्यायचा. बघा ते कामाचा विचार आलेला निघून जातो. म्हणजे आपल्या सुट्टीत जो डिस्टर्ब करणार असतात, ज्यांची इमर्जन्सी कामं असतात त्यांना काही इलाज नाही, पण ज्यांना रेग्युलर आपलं काम असतं तर त्यांना हिची गरज नसते. विनाकारण डिस्टर्ब होत असतं, काहीतरी विचार कामाचे येतात किंवा ह्याचे येतात आणि आपल्या सुट्टीमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स होतं. तर त्यासाठी असा विचार आला ना कामाचा काहीतरी सुट्टीच्या ह्याच्यात, तर सरळ आपल्याच मनाला आपण सांगायचं की नको, आज सुट्टी आहे, मस्त एन्जॉय करूया, कामाचं उद्या बघूया, आणि काय असेल ते आपण काल सगळं लिहून ठेवलेलं आहे, उद्या काय करायचं आहे किंवा परवा काय करायचं, त्यामुळे आज काय नकोची जी चर्चा, उद्या चर्चा करूया, उद्या सकाळी उठल्याबरोबर चर्चा करूया, पण आज काही नको कामाचा डिस्टर्बन्स. अशा पद्धतीनं जर आपण मनाला सांगितलं एकदा दोनदा तीनदा असं कामाचा विचार आल्यावर, तर आपोआप आपलं मन त्या कामाच्या विचारापासून दूर जातं आणि सुट्टीमध्ये फोकस होतं. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा हा होतो की आपण सुट्टी छानपैकी एन्जॉय करू शकतो. थँक्यू.